सेवेचा आहार तुकोबरा म्हणतात अगोदर आम्ही गुरुकृपेने ईश्वर कृपेने प्राप्त झालेला अन्न आम्ही सेवित म्हणजे अगोदर काय करतो तुकामाने खातो लाडू न खाताने लाडू वाटतात परोक्ष ज्ञानामध्ये काय असेल अनुभवात सर्व फरक होते परोक्षाचं रूपांतर त्याच्यावर असतं अपरोक्षामध्ये पदार्थ पाहून आनंद होत नाही त्याचं सेवन करावं लागतं आम्ही जो सेवन करतो तोच आनंद आम्ही त्याच्याकरता अमृतानुभवामध्ये गोड वर्णन केलं परमेश्वराने दिलेला जो आनंद आहे जो गुरुकृपेमुळे मिळालेला आनंद आहे 3-4 उदाहरणाचे गोड आहे सूर्याच्या ठिकाणी दिलेला प्रकाश कोणाचा आहे आकाश आहे सर्वत्र सूर्याला समुद्राला पाणी कोणी दिलं बरोबर मग सूर्याला प्रकाश दिल्यानंतर त्याने आपल्या जवळ ठेवला की सगळ्या जगाला त्याचा उपयोग केला सगळ्या जगातला अंधकार कोणामुळे त्याचा प्रकाश एक किरण जरी उगवला तरी ब्रह्मांडातला अंधकार नष्ट करण्याची शक्ती ज्या प्रकाशात असते त्याला सूर्यप्रकाश कालवाने आपली माशी होती बा त्या दोनचा समाज झाला त्या कालव्याने विचारलं कालवा असं काय त्याचा थोडा भाग चमकतो बघायचा अंधारामध्ये तो कालवा त्या माशीला विचारायला लागला म्हणजे कालवा म्हणे तुम्ही सूर्यप्रकाशामध्ये राहता सूर्यप्रकाश कसा असतो ते म्हणला प्रकाशात राहतो पण केवढा आहे कसा आहे त्याचा आम्हाला काही नाही ज्ञान नाही मग तो कालवा म्हणायला लागला मला माझ्या इतका प्रकाश आहे आता कुठे कालव्याचा प्रकाश आणि कुठे सूर्याचा प्रकाश एक किरण उगवला तर ब्रह्मांडातला अंधकार नष्ट करत असतो कुठे दिव्याचा प्रकाश आणि कुठे सूर्याचा प्रकाश तिथे बेटकुळीचं पिलू उंदराचं पिलू समुद्राच्या वाळवंटात बिळत राहत असे बाहेर कोणाचं पिलू उंदराचं पिलू आणि बेटकुळीचं पिलू कुठे राहत समुद्रात ते बाहेर आलं हे बाहेर आलं नाही का समुद्रातून बेटकुळीचं पिलू बाहेर आलं आणि बिळामध्ये उंदराचं पिलू बाहेर आलं मग एकमेकाचा संवाद व्हायला प्रकारे तुम्ही समुद्रामध्ये राहता समुद्राचं पाणी किती आहे किती खोल आहे किती लांब आहे मला मी समुद्रात राहतो पण समुद्र केवढा आहे आम्हाला काय नाही किती काय आहे केवढा आहे तिथे उंदराचा पिलू करायला लागला म्हणजे तुम्हाला खोली माहिती नाही का माझ्या पायात का खोला किती लांब आहे बाहेर शक्ती इतका लांब त्याला जीवाला केवढा परमात्मा आहे ते काय नाही हे ज्ञान कोणाला असते संताला कोण पाकी तुला पैसा तो झाला त्या निवृत्ती करता बोला कल्पनीय तात्पर्य कशा करता सेवेचो आहार असं अंधारे होऊ नका संतांची गोष्ट वेगळी पण ढगाला दिलेलं पाणी ढग आपल्या जवळ ठेवतो की सगळ्या जगात ताण भागवतो सगळ्या जगाची ताण चंद्राला दिलेला प्रकाश चंद्रमा आपल्या जवळ ठेवतो आपण जेवून जेवतो लोक त्याला स्वार्थ परार्थ म्हणतात सगळं स्वार्थी म्हणजे कोण केवळ आपल्याकरताच उपयोग करतो जगाने आपल्याला फळ दिलेलं आहे नुसती एका करता दिले का सर्व करता पण दिलेलंच आहे त्याला काय म्हणायचं परार्थ स्वार्थ आपणही बघतो दुसऱ्याला काय करतो स्वार्थी मनुष्य काय होतो साधूने मरे धन नावी पोराची स्वतः एक हात नाही दुसऱ्यालाही
तुझं ते माझं माझं ते स्वार्थी असतात बा. स्वतः सेवन करतात ना दुसरं सेवितो पुन्हा काय करतो बाकी त्याला काय वाटत हे सगळे आनंद करतात तर पडतात तरी त्यांना आनंद काय होत नाही प्राप्त होत नाही म्हणून त्यांना रस काय करता वाटीचो आणि कारण साधन चुकले काय चुकले सुख नसताना देखील विषयामध्ये काय पाहतात सुख पाहतात सुख आहे करायचे म्हणजे गोष्ट भेटून नाही दिलेली नाही एका ग्रस्ताची सुई खोलीमध्ये हरवली अंधार होता सडकेवर प्रकाश होता त्या सडकेवर सुई शोधायला लागला तिकडे मतून मित्र म्हणलं गणपतराव काय शोधतो म्हणलं सुई शोधतो प्रयत्न करायला लागला दोघे जण बघायला लागले सुई कुठे आहे घर सडकेवर मित्रांनी विचारलं म्हणलं तो सुई कुठे हरवली मला घरात स्वतःकडे कधी मिळेल का शक्य आहे त्याप्रमाणे आनंदाचं स्थान कोण आहे परमात्मा आणि सत्य कुठं विषयात सुख आहे का विषयी सुख आहे त्या ठिकाणी देव आहे मग सुख प्राप्त होते सुखाचा भास आहे काय आहे खरं सुख कुठं आहे सुखरूप आहे ते विटेवरी जागी सुख कोणाचं आहे ब्रह्म त्याच्याच अंशावरती जगताचे सुखाचं साधन जर कोणतं नाही विषयाच्या रानामध्ये तुम्हाला सुखाचं साधन प्राप्त होणार कारण काय आहे भासमान म्हणतात तिला काय भासमान म्हणजे त्याचा अर्थ साहेब आहे एखादा सटीक पांढरा आहे आता लाल दिसून राहिलेला आहे खरोखरच स्फटिक लाल आहे का पांढरा आहे पाणी लाल का दिसतो जास्त लावायचं सगळे लक्षणं कशी लावायची मन संसार सत्य आहे का मिथ्या आहे सत्य का वाटतं ही सत्यता कुठं दिसते संसार म्हणून आपल्याला वाटतं संसार कसा आहे संसार सत्य नसून संसार कसा आहे मिथ्याच आहे दुःख रूप संसार त्याला अध्यासवाद म्हणतात कोणता अन्य अध्यास म्हणतात जर का देहाचे धर्म आत्म्यावर घालून आत्म्याचा धर्म देहावर देहाचे धर्म आत्मा मरतो आत्मा हे सगळे कोणाचे धर्म आहे कोणावर घालतो आत्म्याचा धर्म कोणावर घालतो देहच काय आहे धर्म आहे का देहात्मबुद्धी याला ब्रह्म जाऊ दे आपल्याला सहज दृष्टांत झाले मनाचे संकल्प वावले पिठेवरी जगी हा परमात्मा कोणा ते ब्रह्मच पिठेवरी उभे चंद्रभागेची पुंडलिकाच्या भेटी तोच विटेवरती काय हा जो अवतार आहे ना समस्रण दृष्टी विटेवरी मग समान पावले आहे भगवंताने समपाय तटी भिवरीच्या इतर अवतारामध्ये समदृष्टी ठेवता आली नाही का या अवतारामध्ये इतर अवतारामध्ये सगळे दैत्यानुष्ठ काय केलं ते निपाती काय करायचं कृष्ण अवतारामध्ये पत्ना मग जिवंत ठेवला का कंसन जानवर सगळे काय केले राम अवतारामध्ये रावणाला काय जिवंत ठेवलं का रावणामध्ये
आणि या अवतारामध्ये मूढ पापी मग समपायी समाज विद्या विषय संपन्न समपाय म्हणजे ते सर्वांच्या ठिकाणी समदृष्टी आहे, नाही का? कृष्ण अवतारामध्ये सुद्धा समपाय कुठे आहे? देवडाचरणी याच अवतारामध्ये समपाय समदृष्टी आहे. कोणती आहे? देवाला सांगितलं ना, पुंडलिकाने सांगितलं, मी पुंडलिकाने सांगितलं मला देवा याच्या बरोबर दृष्टी आहे. शंख आणि चक्र कशा करता आला? चार आयुध आहे ना, एका हातामध्ये काय शंख, एका हातामध्ये चक्र, एका हातामध्ये कमळाचं आणि दुसऱ्या पद्म आहे ना. कमळ कशा करता? भक्ताची पूजा करण्याकरता. आणि शंख कशा करतात? ज्ञान द्या. ते कपोर शंखे जीवतीले तर वेदाची मती केली. चंद्रवाला भगवंतांनी दर्शन दिलं, मला स्तुती करायची तुम्ही. लहान पोर त्याला काही समजते का? देवाने त्याला काय दिलं? ज्ञान. हातातला शंख त्याच्या गालाला लावला. तो वेदाची मती ठेवल्याची. वेद स्तुती करू शकत नाही, त्यापेक्षा चांगली स्तुती कोणी करेल? देवाचं देणं तिथे काय? शंकर चक्र गदा पद्मा म्हटलं, गदा कशा करता? काय वारकरी महाराज गदा कशा करता? त्याच्या ठिकाणी असलेले विकार नाही ते करण्याला. मग गडीने काय करतो? अहंकार नष्ट करतो. समपाय मिठेवर याची पावले तो ती एक सोड जातो. सगळ्याला देणारा कोण आहे? तो परमेश्वर. तुझे औदार्य जाणून सोडून कैवल्य आहे ते पवित्र. सुटना काय सगळे प्रेम करण्याकरता आले दिला, तरी तिने काय दिला? मोक्ष दिला. काही का असेना, मारून का होईना, पण काय देतो? मोक्ष देतो. समपाय नाही का? नारे होऊ नका राजवळे, विटेवरी जागी शौर्य साई गण भगवंताने प्रत्येकाला दिलेले. जसे गौरवीला मारुती दिवेशन केला, औदार्य देऊन करणार कीर्ती दिगंधी गाढवे. अर्जुनाला जे हनुमंताला जे यश आलेलं आहे, याच्यामुळे आलेलं आहे का? भगवंताने दिलेलं आहे. त्या हनुमंताला सुद्धा एकदा रामेश्वरच्या तिथे भगवान यश घेऊन आले बा. आणि भगवंताचा नियम कोणाला? शंकराची पूजा केल्याशिवाय नैवेद्य ग्रहण करायचं. आता रामेश्वरला कुठलं म्हणून देवाचा नियम. बरं, देवात जेवल्याशिवाय बाकीचे कसं काय जेवण करणार? म्हणून आता तिथे भगवान शंकराला आज्ञा करता हनुमंतराची योजना केली. आणि हनुमंतराला सांगितलं जा आणि काशीच्या विश्वेश्वराला काय कर घेऊन या. प्रभू रामचंद्र पूजा करते, जेवणाला बरे पडेल. ते हनुमंतरा गेले. वचन चाललं होतं, जय सियाराम भजन करीत चाललं होतं. म्हणजे कोण भजन करीत आहे असं पाहता बघा. तर भगवान शंकर हे कोणाचे उपासक आहे? राम रामे ते रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्पुरुष. तुमचं भजन आहे नाही, प्रेम करी सदा सदा
भगवान शंकर कोणाची उपासना करतो? रामाची. राम कोणाची करतो? हरिहरा अभिनंदन. काय प्रभू रामचंद्राचा सेवा मिळाल्यामुळे भगवान शंकराला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. या आनंदाच्या बळामध्ये आपल्याला तुम्हाला काशीला नाही विसरून गेलं. 11 वाजताचं जेवण आहे, 2-3 वाजले जर तिकडे काय झालं, कुसबुस व्हायला लागली. मला काही देवाला काही कळते का? नाश्ता केला असेल हनुमंतराय काही लवकर येत नाही म्हणून भगवंताने वाळूचं लिंग तयार केलं पुढे रामेश्वर. वाळूचं लिंग तयार करून त्याची काही केली पूजा केली आणि जेवण्याकरता काय बसल्या. आणि मग कोण घेऊन आला? हनुमंतराय भगवान शंकराला चलवायला पाहते तर जेवायच्या पंक्ती करते. मग हनुमंतराय थोडे देवा रागवले, म्हणलं असा जर तुमच्या मनात तुम्हाला कशाला पाठवलं खराय का? म्हटलं शंकराला घेऊन आले जाऊ. मग भगवान म्हणायला लागले, म्हणजे आमचं लिंग बाजूला तुझं लिंग काय केलं? मग मला लिंग बाजूला करते. हनुमंतराय ते वाळूचं लिंग बाजूला कुठे होते बघा. पुष्कळ प्रयत्न करतो लिंग काय होईना बाजूला व्हायला. यशाचा गर्भ काय झाला? हरण झाला. आता पर्यंत जे काही होते यश कोणी दिलं होतं? यशही गौरवीला मारुती. विभीषण केला अवधार्य देवनी करणं होते. ऐसा ही गुण भगवंत, ऐसा दान शूर विटेवरी जाती पावले मनाचे संकल्प. कोणाचे संकल्प पूर्ण करत असतात. पंधरा आहे ना जे विकले जीवे म्हणे अंगे जडीला आहे बुद्धी सांगण्याकरता कोण आलेला आहे वैकुंठातून. तुका मनामध्ये झालेली भगवंताने सांगितलं, हो तू बरा जा. आणि कलियुगात हे लोक तर पडतात, तुम्ही आनंद बघता यांना काही आनंद काय करा. तुका म्हणे खातो अन्न खातर बोलून त्याच्या रसाचं सुंदर वर्णन आहे. सेवितो हा कोणता रस नसते. नवरस आहे असं मग काम बघत नाही. त्याचं स्वरूप काय, त्याचा स्थायी भाव काय. प्रत्येक रसाचा एक काय स्थायी भाव असतो. रस म्हणजे काय? तेव्हा आपल्या ठिकाणी आनंद हा आहे सुमळामध्ये. वेदांत शास्त्रामध्ये आनंद स्वरूप कोण आहे? ब्रह्म आहे. परिच्छिन्न आहे का व्यापक आहे? मग आपल्या पैसा हृदयामध्ये तो कोणत्या गोष्टीला सुप्त होतो. आणि तो ज्या कारणाने तो जागृत होत असतो, वृत्तीमध्ये असतो, त्या वृत्तीला रस म्हणून जातात. रसात्मकम काव्यम रसात्मकम. कारण मुळामध्ये त्याच्यामध्ये मुळात गोडी येत आहे. आंब्यामध्ये गोडी असली तीच त्या रसाच्या द्वारा अभिव्यक्त होत असते. त्या रसाला अभिव्यक्त करणारी कारण कोणती? त्याला साहित्यशास्त्रामध्ये विभाव अनुभव असे व्यभिचार साधना असतात. विभाव म्हणजे काय? त्याचे रस उत्पत्ती करणं. विभाव म्हणजे ज्याच्या योगाने प्रकटीकरण होत असेल. अनुभव म्हणजे त्याला सहाय्यकारी करणे. आणि व्यभिचार म्हणजे त्याला वाढवणे.
त्याच्यामध्ये विवाहाचे प्रकार आलंबन विवाह, दुसरा आणखी विषयालंबन विवाह, हे दोन प्रकार जिल्हा आलंबन आणि त्याला उद्दीपन विवाह समाजात त्याचं साहित्यशास्त्र आहे. विवाहामध्ये आलंबन विवाह, विषयालंबन, दुसरा कोणता आश्रयालंबन. भगवंताचा आणखी गीत ऐकून रुक्मिणीला आनंद झाला, आनंद उत्पन्न झाला. कुणाच्या वेळी भगवंताने त्याला विषयालंबन म्हणतात, ज्याला होत त्याला आश्रयालंबन म्हणतात. आणि उद्दीपन विवाह, उद्दीपन विवाह म्हणजे आपण काही वाटत असतो त्याच्यामुळे आपले संस्कार जागृत होत असतात. त्याच्या कादंबऱ्या विदंबऱ्या असतात. मामासाहेबांची एवढे शिकलेले त्यामुळे ती माणसाने वाचली नाही. त्याच्यामध्ये काय होत असते, ब्रह्मचार्याचं व्रत करणारा माणूस 20 वर्षी म्हणत असतो बरे वेळ लवकर झालं. हे सगळं वाचण्याचा पाहण्याचा प्रकार आहे. आता अलीकडे विशिष्ट प्रकार होते. एक सुद्धा चांगलं पत्रक नाही, मासिक नाही, ज्याच्यामध्ये माणसाच्या फोटोच्या ऐवजी कोणाचे फोटो जास्त उद्दीपन आणि त्याच्या लग्नाच्या जाहिरीत त्याचा कमाल झाली. जाहिरात नाही, उघडं प्रयोजन नाही, एक सुद्धा पत्रिका नाही. कारण त्याला उद्दीपन वाचन जर करायचं असलं ज्ञानेश्वरी गाथा वगैरे आधी करून त्याच्यामध्ये भक्तिशास्त्राला अनुकूल असावं लागतं. उद्दीपन म्हणजे आपण केवळ ऐकल्याने सुद्धा कसे आनंद होत असतात त्याच्याकडे. म्हणजे रुक्मिणीने फक्त भगवत सुदैव नावाच्या ब्राह्मणाकडून भगवान श्रीकृष्णाचं वर्णन आहे. काय ऐकलं बघ, म्हणते बडवे आहेत ना, आणि रुक्मिणीचे उपासक नाही ते बडवे आणि उत्पाद झाला. रुक्मिणीचे उपासक त्याला गावाला आणि देवाचे मध्ये वर्णन ऐकलं सुदैव सत्वा गुणान सुंदर आहे ते आरुष्य करण विवळी परिधारित नका. ते मानव पुढे सांगायचं. भगवंताचं रूप सौंदर्य, गुण सौंदर्य, लीला सौंदर्य जगामध्ये उत्कर रूप आहे का? सुंदर ते गोड ते रूप हे सगळं त्याने ऐकलं. त्याच्यासारखा सुंदर आहे, त्याच्यासारखा ज्ञानवान, गुणवान, रूपवान, लीलावान मनाने कोणाला वर्ग. रुक्मिणीला प्रगटीकरण झालेला आलंबन विवाह निमित्त गोड तयार आणि परिणाम काय झाला त्याचा प्राणाची गोप आहे. पुढे जाणून त्या प्रेमाचा उत्कर्ष विचित्र असतं बघा. बाकीच्या गोष्टी आवडल्या जात असतात तरी आवडले जात नाही. ते बराबरी पाहत त्याच्यात चांगलं आहे. व्यवहारामध्ये अडथळा जरी आला तर तो अडथळा मानतो का? आणि त्या प्रेमाचा एवढा उत्कर्ष असतो बरं का. मुलीचे आई वडील लग्नाला तयार नाही आणि मुलाची आई वडील लग्नाला तयार आहे आणि दोघांचं प्रेम का झालेलं एकरूप झाले. दोघंही एकमेकाला धोकून घेऊन देतात.
प्रेमाचा काय उत्सव आहे. तो प्रेमाचा भाव इतका होतो गुरुपद असतो सगळ्या गवळ्यांनी वाचायचे म्हणजे तुमचे प्राण आणि गोपाय कुठे येते मला गवळणी यायला दरावरून साधने वगैरे मालिकेमध्ये नका महिला तडपण झालेली खाली पडलेली महिला वारा घाला गवळणीमध्ये म्हणलं हा वारा काय करू शकतो कोणता वारा पाहिजे परमात्मा केव्हा येईल हे सांगायचे आता रुक्मिणीने पत्र पाठवलं रसूल जाऊ दे आपल्याला अशी जे रस असतात ती कशी उत्पन्न होतात त्याच्याकरता आपल्याला सांगायचं आहे सगळे कोणते रस आहे ब्रह्मरस त्याचा स्थायी भाव 9 प्रकारचे रस आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला शृंगार हास्यरस सगळे रस आहे हास्यरस कसा उत्पन्न होतो दोन पोरं एका बाईची परीक्षा झाली एक पोर चांगला आणि ते पास झाला आई त्याला पेढा घालायला लागली दुसऱ्याने पोर होतं ते तिकडून येऊन हातात उड्या मारत होता त्याला विचारलं म्हटलं अरे हा हसतो का नंबड्या काय गुरुजी म्हणलं तू काय झाला कोणता रस असा रस स्थायी भाव असतात करुणा रस रुद्र रस हे सगळे काय असते करुणा रस नामदेवाच्या बाबतीत कोणता रस आहे अद्भुत रस कोणामुळे गिरी गोवर्धन एक 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 सगळे वात्सल्य रस नाही हे पाय काली मर्दनाच्या वेळेला भगवंतानी यमुनाच्या डोळ्यामध्ये काय घातली कालियाच्या पत्नी होत्या भगवंताला पाहता बरोबर तिला कोणता रस वात्सल्य रस म्हणलं काय याला आई विचारते येते ते गोडच पोरग आहे काली काय याला जिवंत ठेवला हे सगळे रस आहेत एक 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 रस कंसाच्या मारतो तेव्हा कोणता रस आहे एक 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 रामदेवाचा कोणता रस आहे करुण रस हे रस कसे उत्पन्न होतात आणि सर्वांमध्ये श्रेष्ठ रस कोणता आहे भक्तिरस आहे तेव्हा ब्रह्मरस आणि भक्तिरस ब्रह्मरसाला सुद्धा मागे टाकला मोक्षपदे मोक्षपद म्हणजे ब्रह्मरस आणि श्रेष्ठ रस म्हणजे मोक्षपदे तुच्छ किरी यदि आकारणे नामाजात्मक विषय ऐसे सुख विषय सुख जाई ना ते सुख कसं प्रारंभ गोड वाटत असतं पुढे त्याच्या विषयी भेटेल 2-4 दिल खाईपर्यंत आनंद वाटत असतो आणि पुढे मग त्या दिलविषय काही मग विषय सुख आहे त्या स्थितीत राहते का भेटते भक्तिरस विटे ब्रह्मरस कसा आहे विटतही आणि वाढतही नाही भक्तिरस कसा प्रतिक्षणम नंतर अधिक माहिती भक्तिरसाचा स्थायी भाव कोणता आहे म्हणजे मग कोणता रस घ्यायचा नाही का अंकारे हिंडारा राणे करवेल तरी करा नाम तेव्हा भक्तिरस सेवित आणखी माहिती नंतर ते नंतर जाऊन इथे
गुरुचरण सरोवर